काय नाही गे, आता मी बघतो, आता माझ्या मित्राची आई वारली म्हणून स्मशानभूमीत गेलतो. सगळी लोक म्हणतात काय साहेब काय खरोखरच बोलता, आम्हाला मनाला पडतंय, आमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही बोलत असता. पण मला वाईट वाटलं, मी म्हणलो बोलतोय पण तुम्ही वागत का नाही तसं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी करता, म्हणजे कुठल्या तुला गोष्टी सांगतो. आता मी लग्न जी चुकीची लग्न चालल्यात, दोन लग्न शाळेमध्ये ते पालक मिटिंग आहे, रस्त्याचे डबरे म्हणा, या वर्गणे म्हणा, ह्या डॉलबी म्हणा, हिंदुत्वाच्या नावावर चाललंय का, ही धाबडदिंगा करतात, ही बोललं पाहिजे का, हे सगळं तुम्हाला कळते. मग तुम्ही भीता का बोलायला? मला इकडे सांगताय बरोबर आहे, मी भीत नाही, मी तुमचा आहेच. पण तुम्ही जर आणि असं सपोर्ट आणि सगळ्यांनी जर असं आवडतं तर याला कुठे तर म्हणणं बसतील. आमिषाला बळी पडू नका, पैशाला, हे काय व्हायला लागलं, विकास होईना आज रस्ते. आता मी तुला म्हणतो, आमचं मामा हे गेलं तर कदमवाडी जाधववाडी, आता शेतात बिटात जातो आहे, ते गल्ली बोळ आहेत. आता 100 ते 125 वर्षाची जी गाव आहेत ती खेडेगावासारखंच आहेत. आज बोळातलं रस्तं पण, मेन रस्तं पण मोठं नाही, ती इकडची गाडी तिकडे, इकडची गाडी तिकडे. मग कसला विकास चालला येऊ? उठायचं आणि हात वाढतात तो म्हणायचं आहे, ते पहिले करा ना. आज देवकर पानं आता 78 पासून आम्ही आहेत, आता कॉलनी झालं, आमची राहणं नाही, अजून तिथे ड्रेनेज लाईन नाही. हे सत्य परिस्थिती बोलतो, हेच ज्ञान सगळ्यांनी पटतंय, पण पुढे येत नाहीत. आणि पुढं आलं पाहिजे का नको? आज शिवाजी महाराजांचं नाव घेतोय, शाहू महाराजांचं नाव घेतोय, त्या माणसांनी का मागं राहून केलं नाही, पुढं आली. आज शिवाजी महाराज लहान होते, कोण होतं त्यांच्या पाठीशी? सांग ना. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं, बरोबर आहे तिथं बरोबर म्हणलं पाहिजे का नको? बरोबर आहे. म्हणून मला आता इलेक्शन पण आता या जनतेच्या प्रश्न नाही तर मला नको वाटायला. जर जनता असं तर धोरण करत असेल, दुटप्पी धोरण, तोंडावल्यावर साहेबांनी माघारी नावं ठेवायचं का उपयोग आहे त्याला? मग कुणासाठी आणि कशासाठी करतोय आपण? हा मोठा आम्ही पद आली पद गेली ह्याबद्दलच मी बोलत असतोय. सगळं पडते पण म्हणतात, दंडबिंडी काय करतात. पण सगळ्यांनी असं पुढे या कुठे तर देशाचं कल्याण होईल. महापुरुष अशी मागं राहून केलं नाही, पुढे आलेली होती. आणि काय व्याज त्यात कर नाही, त्याला डर कशाची पाहिजे? सगळ्या तुम्हाला जे चुकीच्या गोष्टी, ते चुकीच्या इतर समाजात इतर ताकीद चालते का सांग? देवासमोर असं चालते का सांग? आणि तुम्हीच वर्गणी देऊन तुम्हीच खतपाणी घालताय, तुम्हीच ओरडताय, देत नाही म्हणायचं वर्गणी, काय करणार आहे? ह्यामुळे काय, हेच मी बोललो त्याला. आणि माणूस भीते कशाला तुला सांगतो, मेल्यानंतर येत्याशिवाय का महापालिकेनं तेवढं आपलं चांगलं केलेलं आहे, चांगल्याला खरं जे आहे ते मनातलं सत्य बोला ना. पटलं तर सरदार चुकीचं बोलतो तर चुकीचं म्हणा ना. सरदारला वापर करायचा आणि आपल्या पोळ्या भाजायच्या ही योग्य नाही आहे. त्यामुळे देशाचं वाटोळं चाललेलं आहे. आणि स्वतःचं पण वाटणं, स्वतःच्यात हिंमत पाहिजे माझ्या म्हणण्याचं. करायचं तर निस्वार्थानं करायचं, हे माझं मत आहे. आम्ही पण पद आली पदं गेली, आम्ही काय नाही. आणि क्वालिटी नियोजनबद्दल चांगलं व्हावं हेच मी म्हणतो. काय वाईट बोलत सांग आता तू मला? आता चाललंय ते वाईट चाललंय हे बोलत होतो. हे तरुण मुलांना ही जर भोगायला तुम्हाला लागतो आणि मागणं तुम्हीच पालक लोक ओरडताय. आता तुला सांग,